कृषी कुठं आलीस तू? नमस्ते. त्या बेबीला किती झाला? आज 5 आहे. त्याला 5वी वाजायचं. पहिले तू कधी चाललो करायला? ती उंच इमारत या जिथे घर लांब आहे. झोप आली. चला कुठं आलो आपण 5वीला? बलून बलून वाव बलून. घेतली बाय. इथे जेवण बनवायला घेताना आमच्याकडे बाळ जन्माला आल्यानंतर 3ऱ्या दिवशी तिजोरा आणि 5व्या दिवशी 5वी करतात. सहसा पूर्व दिशेला पाटा मांडला जातो. त्या पाट्याला हळद कुंकूने सजवला जातो. त्या पाट्यावर तांदळाच्या पिठापासून बनवलेले दिवे ठेवले जातात आणि तांदळाच्या पिठापासून खाद्यपदार्थ बनवला जातो. त्याला आमच्याकडे मुटक्या म्हणतात. ते ठेवले जातं. गुळ खोबरं, खारीक, बदाम, हळकुंड यांचाही समावेश असतो. बाजूला 5 प्रकारची फळं ठेवली जातात. सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून खायची पानं आणि त्याच्यावर सुपारी ठेवली जाते आणि जरा पुढे सटवाईचं प्रतीक म्हणून नारळ आणि त्याच्यावर वेणी ठेवली जाते. पाट्याच्या जरा बाजूला पाटी पेन्सिल किंवा वही आणि पेन ठेवला जातो. बाळ जन्माला आल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो. म्हणून आजच्या दिवशी शेजारी पाजारी पाहुणे रावणे घरी येऊन बाळाला शुभाशीर्वाद देतात आणि बाळंतिणीच्या उत्तम आरोग्याची मनोकामना करतात. उठला बाबा बाबा